अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी आज तुम्हाला माझा एक छोटासा अनुभव शेअर करणार आहे. स्वामी महाराजांचा अनुभव आहे आणि तो मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावा. तुम्हाला तुमच्यासोबत असं झालं कधी का तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये गेल्या की फक्त तुम्हाला स्वामी महाराजच दिसतात? म्हणजे तुम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये जा किंवा हनुमानच्या मंदिरामध्ये जा किंवा कोणत्याही मंदिर असो, तिथे गेल्या तुम्ही हात जोडला तेव्हा तुमच्या मुखातून फक्त श्री स्वामी समोर येतं का? येत असेल नक्कीच मला कमेंट करून सांगा. कारण की माझ्या पण असं होतं, मी कोणत्याही देवाजवळ गेले कुठेही हात जोडला तर फक्त श्री स्वामी समोर येतं. आणि हे माझ्यासोबत होतं, तुमच्यासोबत होतं, मला हे पण जाणून घ्यायचं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुमच्यासोबत असं होतं का. तर माझा असा अनुभव आहे की मी जेव्हा प्रेग्नंट होते, प्रेग्नन्सीचा 5वा महिना होता आणि मला स्वामींना भेटायचं होतं. सगळ्यांना असं डोहाळ लागतात की मला हे खावं ते खावं किंवा काही करावं. तेव्हा मला असं डोहाळ लागली होती की मला स्वामींच्या भेटलं जायचं आणि अक्कलकोटला जायचं होतं, असं इच्छा होती. खूप अक्कलकोटला जायची इच्छा होती. पण त्या प्रेग्नन्सी टाईममध्ये ना मला जायचं होतं, पण थोडं रिस्की पण होतं जाणं आणि तिकीट पण मला भेटत नव्हतं आणि मी ट्रॅव्हल्सने जाऊ शकत नव्हती. मला ट्रेनचं तिकीट पण भेटत नव्हतं त्यावेळेला. आणि काय माहिती स्वामीची इच्छा पण नव्हती असेल तेव्हा की तेव्हा मला तिकडे बोलवून घ्यायचं, त्यामुळे मला तिकीट पण भेटत नव्हतं. पण जेवढे इथे मी राहते ना, तेवढे जेवढे आसपास जेवढे मठ आहेत ना, तेवढे मी त्या कालावधीमध्ये 9 महिन्यापर्यंत तेवढे खूप फिरून आले, स्वामींचे दर्शन घेऊन आले. आणि मी तर राहते पनवेलमध्ये, तिथे स्वामीचा मठ आहे, तिथे पण जाऊन, त्याच्या आजूबाजूला पण 2-3 मठ आहेत, तिकडे पण जाऊन आले. पण मी असंच एक रील बघत होती आणि रील बघता बघताना मला पळसदरी कर्जतचा मठ दिसला आणि तिथं असं मला खूप वाटायचं जावे. खूप म्हणजे खूपच इच्छा होत होती की जायचं म्हणजे जायचं. मी एक मिस्टरांना म्हटलं की आपण जाऊया आणि त्याशी रविवार होता आणि मला ना वॉमिटिंग होते, ट्रॅव्हलिंग अजिबात सूट नाही होतं, वॉमिटिंग होते. मग ते पण म्हणत होते की आता पण बाईकवरून तू जाऊ शकत नाही, लांब आहे आणि ट्रेनने गेलं तर खूप वेळ लागणार, 2-2.5 तास लागणार. मग 1 तासाचा प्रवासाने आपण जाऊया म्हटले. संडेला म्हटले की तासाचा प्रवासाने पण जाऊया कर्जतला बसने. आणि त्यावेळेस मेगा ब्लॉक पण होता, त्यामुळे ट्रेनचं काही जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे मी बसनेच गेले. मला तसं मला वाटत नव्हतं की उलटी होणार, असं वाटत होतं तसं की उलटी होणार तर काय करू कसं करू हे वाटत होतं मला. पण म्हटलं चला आता स्वामींच्या भेटीला जायचं आहे ना, काय होतं ते होऊ दे म्हटलं. मनात निश्चय केला आणि म्हटलं चला आता जायचं. मग सकाळी मी निघालो, नाश्ता करून केला आणि निघालो. पनवेलपासून कर्जतपर्यंत जायला बस असते आणि त्या बसमध्ये फक्त 1 तास लागतो. आणि बसमध्ये बसले मी आणि त्या बसच्या प्रवासामध्ये मला अजिबात वाटलं नाही काहीच, म्हणजे वॉमिटिंग झाली नाही किंवा मळमळ झालं नाही, काहीच त्रास झाला नाही. असं वाटलं पण नाही की मी बसमध्ये चालली. माझ्या फक्त मनात खूप इच्छा होती स्वामींना भेटायची. आणि माझा छोटा मुलगा एक होता 3 वर्षाचा, 3.5 वर्षाचा, तो पण सोबत होता. त्याला पण काही त्रास दिला नाही, काही नाही. त्यांचा प्रवास एकदम छान झाला आणि 1 तास कुठं गेला काहीच समजलं नाही. तिथं आम्ही कर्जतला उतरलो. कर्जतनंतर आम्ही पळसदरीला जायचं होतं पुढचं स्टेशन. मेगा ब्लॉक असल्यामध्ये ट्रेन नव्हत्या. परत आम्ही तिथून परीक्षा केली आणि पळसदरीच्या मठामध्ये गेले. फर्स्ट टाईम मी पळसदरीच्या मठामध्ये गेली. पळसदरी कुठं आहे, काही आपला पहिला काहीच माहीत नव्हतं. फक्त एक रील माझ्यासमोर आलेली आणि स्वामींनी मला तिथपर्यंत बोलून घेतलं. म्हणजे मला प्रेग्नन्सी एवढी होती, पण मला त्या मठापर्यंत जायला काहीच त्रास झाला नाही. फक्त खूप इच्छा होती स्वामींना भेटायची. असं वाटतं ना की आपली एखादी व्यक्ती कुठे लांब असेल आणि आपल्याला कळकळून भेटावं, मिठी मारावं असं वाटतं. असं सेम मला वाटत होतं. आणि त्यानंतर लाईनमध्ये उभारली, दर्शनासाठी गेली. तो मठ होता, त्या मठामध्ये गेला, एकदम मन शांत झालं. असं वाटत होतं मी अक्कलकोटला झाले, असं वाटत होतं. म्हणजे पहिलाच मी त्या मठामध्ये, पहिलीच वेळ त्या मठामध्ये जात होते आणि खूप छान वाटत होतं. रविवार होता, 12:30च्या टायमाला मी तिथं पोचली होती. स्वामींची आरती वगैरे चालू झालेली 1 वाजता. स्वामींची आरती होती, 1 नंतर ते महाप्रसाद असतो आणि आरती मी जस्ट जायला आणि स्वामींची आरती चालू झाली. आतमध्ये गेल्यानंतर एक साईडला लेडीज असतात, एक साईडला जेंट्स लोक थांबलेले असतात. मग मी लेडीजच्या लाईनमध्ये आणि समोर असं गाभारा, असं स्वामी कुठे आहेत ना, असं स्वामी महाराजांना दोघांचं संत्र होतं आणि मी इकडे होते. मग मिस्टर काय झालं, मिस्टर त्या साईडला गेले जेंट्समध्ये आणि मी ह्या साईडला. आणि माझा मुलगा, छोटा मुलगा माझ्याकडे राहिला. माझा मुलगा माझ्याकडे राहिला. तो काय दरवेळेस कसं तो खाली जास्त थांबत नाही, उचलून घ्या असं म्हणतो. पण जेवढा आरती होत होती ना, तर एकदा पण असं बोलला नाही की मला उचलून घ्या. त्याच्याकडे मी ओटीचं सामान दिलं होतं, नारळ आणि चाफ्याचं फुलं आणि फुलं होती, त्याकडे साखर होती, ते घेतलं होतं. आरती चालू असल्यामुळे गाभाऱ्यामध्ये स्वामीला दर्शनासाठी मला घेतलं नव्हतं, कारण बाहेर आरती झाल्यानंतर मला आतमध्ये घेणार होते आणि आरती चालू होती, ते ओटीचं सामान माझ्याकडे होतं. असं माझा मुलगा खालती थांबला होता आणि तो अजिबात बोलला, आरती होईपर्यंत अजिबात मला घेऊन मम्मा मला घे असं अजिबात तो काही बोलला नाही. आणि जेव्हा स्वामींची आरती चालू झाली, स्टार्टिंगला ठीक झालं, चालू होती, मी दंग होते आरतीमध्ये, ठीक आहे. आणि मध्ये अचानक ना स्वामींचा गजर चालू झाला आणि खूप म्हणजे टाळ मृदुंग असं खूप छान अशी आरती होते तिथं आणि घंटीचा आवाज वगैरे खूप छान येत होता आणि मस्त एकदम मन प्रसन्न झालं. आणि अचानक मी रडायला लागले. मला समजलं नाही काय झालं. मला माझं भान पण नव्हतं की माझं बाळ खाली आहे आणि कुठे तर जाईल, ते काहीच भान नव्हतं. आणि मी खूप रडायला लागले. असं रडत होते की मला काहीच समजत नव्हतं, काही समजत नव्हतं. डोळ्यातून पाणी होतं. बाजूला माहिती होतं मी रडते ते. पण त्यांना एक ताईने विचारलं, काय त्रास होतो का तुम्हाला, म्हणजे की प्रेग्नन्सी होती, सगळ्या त्यांना माहिती होतं की मी प्रेग्नेंट आणि पोट दिसत होतं प्रत्येकाला. त्यांनी मला विचारलं की काय त्रास होते, प्रेग्नेंट आहे म्हटलं, काय त्रास होतो, बरंच वाटलं. त्यांनी म्हटलं तुला त्रास होतो, नाही म्हटलं मला माहीत नाही काय रडायला येते. म्हटले हां, त्यांना समजलं असेल. ते म्हटले स्वामींनी तुला इथपर्यंत बोलवले आणि त्यामुळे तुझे आनंद अश्रू आहेत आणि हे आनंद अश्रू होते, त्याचं काय वाईट वाटू नको म्हटले. आणि खूप मन भरून रडायला आलं. खरंच मी
सांगू शकत नाही असा हा अनुभव होता. एकदम अंगावरती काटा आला असा होता अनुभव. आणि खूप म्हणजे खूप रडायला आलं. स्वामीला पाहताच ना मला खूप रडत होतं. मला काहीच समजत होतं तेव्हा. आणि नंतर मग आरती वगैरे झाली. माझे तिकडनं मिस्टर आले माझ्याकडे आणि म्हटले काय झालं. त्यांना आल्यानंतर मी त्यांना सगळं सांगितलं. काय घाबरले होते मी पण मला काय समजत होतं काय झालं. बाळाला त्यांनी घेतलं आणि मला म्हटलं काय झालं. त्यांना सगळं सांगितलं असं. त्यानंतर ते भटजी होते त्यांना पण सांगितलं. म्हटलं असंच झालं. स्वामी त्यांनी म्हटले की तुमच्या मला स्वामीला भेटायची इच्छा होती का. म्हटलं हां खूप आतुर इच्छा होती म्हटलं. आणि आज ती पूर्ण झाली. मग ते म्हटले एक ओढ असतो, एक जिव्हाळा असतो, एक माया असते, प्रेम असते. तुम्हाला तिथं स्वामीने बोललं आणि तुम्ही ते आला. तेच तुम्हाला अंतःकरणातून भरून आलं. तुमच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि खूप म्हणजे काय वेगळं वाटत होतं त्यावेळेस. खूप म्हणजे खूप भारी पण वाटत होतं आणि खूप सॅड पण वाटत होतं की समजत होतं की नक्की काय झालं. जेव्हा त्या भटजींशी बोलले सांगितलं तेव्हा माझं कुठेतरी मन हलकं झालं. त्यानंतर दर्शनाला गेले. स्वामी महाराजांनी मूर्ती फर्स्ट टाईम पाहिली. ती आजही माझ्या डोळ्यासमोर दिसते. पळसधरीचं मठ ना खूप छान आहे. नक्कीच तुम्ही स्वामी महाराजांच्या मठामध्ये जाऊन या. खूप भारी वाटतं. तर स्वामी दर्शन घेतलं. स्वामींना भेटले. स्वामींच्या माझ्या काही इच्छा होत्या त्या सगळ्या सांगितल्या. काय गप्पा होत्या महाराज स्वामीसोबत त्या गप्पा पण मारल्या. आणि त्यानंतर आम्ही तिथे प्रसाद होता महाप्रसाद. त्या महाप्रसादाला गेलो. तिथं पुरणपोळी असते. म्हणजे काही लोक आणतात पुरणपोळी किंवा आपल्या काही लाडू वगैरे असं आणतात. मग काही पुरणपोळी होते. जेव्हा जायला ना फक्त एकच एवढीशी छोटीशी पुरणपोळी म्हणजे एवढं समजून घास म्हणू शकता एवढं उरला होता. आणि एक ताई आली आणि त्यांनी मला दिला. म्हटलं छान वाटलं कारण की संपली होती पुरणपोळी होती तेवढंच होतं. ते मला भेटलं आणि खूप छान होतं. ते प्रसाद पण एकदम खूप छान होता आणि खूप मस्त होता. तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का तुम्ही स्वामीच्या मठामध्ये गेला आणि तुम्हाला परडायला आलं. नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि असा होता माझा छोटासा अनुभव. आयुष्यात स्वामी आले आणि आयुष्य खरंच स्वामीमय झालं. मी कधीच देवावरती विश्वास ठेवत नव्हते कधी त्या देवाला मानत नव्हते काहीच नव्हते. पण हे महाराज माझ्या आयुष्यात आले आणि खरंच सगळंच आयुष्य बदलून गेलं. हा होता माझा छोटासा अनुभव. आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.